नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यात कामाला मोठी गती मिळाली आहे. आत्तापर्यंत 80.48% गणना फॉर्मचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील 15,41,007 मतदारापैकी 12,40,211 अर्थात 80.48% गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी वितरित केले आहेत. तसेच 3,23,224 फॉर्मचे डिजिटलायझेशन तर 3,22,449 फॉर्मची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. मोहिमेचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक सहकार्य करून गणना फॉर्म अचूक भरून वेळेत जमा करावेत. यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी होऊन मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनण्यास मदत होईल, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. 95 जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,82,716 मतदारापैकी 2,76,050 गणना फॉर्मचं वितरण करण्यात आलं असून 71,165 फॉर्मचे डिजिटायझेशन आणि 71,023 फॉर्मची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,43,921 मतदारापैकी 3,03,533 गणना फॉर्म वितरित करण्यात आले असून 51,123 फॉर्मची डिजिटायझेशन आणि 50,719 फॉर्मची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 4,17,481 मतदारापैकी 3,53,461 गणना फॉर्मचं वितरण करण्यात आलं असून 1,11,689 फॉर्मचे डिजिटायझेशन आणि 1,11,572 फॉर्मची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात एकूण 3,96,889 मतदारापैकी 3,07,167 गणना फॉर्म वितरित करण्यात आले असून 89,247 फॉर्मचे डिजिटायझेशन आणि 89,135 फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील सर्व कामे वेळेत, अचूक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी उपस्थितांना दिले. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 11:26 भूगर्भातून आवाजासह सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंप मापक केंद्रात या धक्क्याची 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू वसई तालुका औंढा नागनाथ येथे असून तो भूगर्भात सुमारे 5 किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना या अनुषंगाने देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर राहुल रामटेके यांनी केलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे तसेच ॲनिमल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 10 जुलै रोजी सर्प जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी
ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सर्पमित्र अभियंता वेदांत माळवटकर यांनी विद्यार्थ्यांना सर्पाविषयी माहिती दिली. विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख, सर्पांचं पर्यावरणीय महत्त्व, साप आढळल्यास घ्यावयाची योग्य काळजी, सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार, तसेच करावयाच्या आणि टाळावयाच्या बाबी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुभाष विखे यांच्यासह डॉक्टर सुमंत जाधव, डॉक्टर गोपाळ शिंदे, डॉक्टर अनिल कुमार कांबळे, डॉक्टर प्रवीण घाडगे यांच्यासह प्राध्यापक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रद्धा पवार तर आभार रोहिणी रासवे यांनी मानले. मानवत तालुक्यातील खरबा करंजी या रस्त्यावर शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 2 दुचाकीच्या समोरासमोरील धडकेमध्ये एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. करंजी येथील नितीन जाधव हे MH22 AG 8554 या क्रमांकाच्या दुचाकीने करंजीकडे जात होते, तर झोडगाव येथील स्वप्नील विश्वपंत पवार आणि रामा वामन पवार हे दोघेजण MH16 DN 4024 या क्रमांकाच्या दुचाकीवरून रुढी पाटीकडे जात होते. खरबा ते करंजी या दरम्यान या 2 दुचाकींची जोरदार धडक झाली. त्यात या दोन्ही वाहनावरील 3 जण रस्त्यावर कोसळले. यामध्ये जाधव यांच्या डोक्यास गंभीर जखम झाली. उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ मानवत येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी जाधव यांना मृत घोषित केले. तसेच स्वप्नील पवार आणि रामा पवार या दोघांना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.